पॉलिटिक्स वाल्यांनी पण स्वतःला 60 वर्षानंतर थांबवायला हवं आणि दुसऱ्याला द्यायला हवा मौका. आज अचानक मला एक असा प्रश्न पडलाय की जितके पण गव्हर्नमेंट जॉब वाले आहेत ना, त्यांना 60 वर्षानंतर रिटायरमेंट दिली जाते. मग पॉलिटिक्स मध्ये असं का नाही की 60 वर्ष झाल्यावर चुपचाप घरी बसावं आणि जागा खाली करून दुसऱ्यांना द्यावी? अरे नियम भेदभाव असं भेदभाव करणं चांगलं नाही ना. म्हणजे गव्हर्नमेंट वाला म्हणतो की 60 वर्षानंतर पण मला करायची हाऊस आहे किंवा मी करू शकतो, तर त्याला म्हणतात नाही नाही भाई तू रिटायरमेंट ले ले, तेरा 60 साल पूरा हो गया, तू रिटायरमेंट ले ले. अरे मग तुम्ही पण रिटायरमेंट घ्या ना, तुम्ही पण घरी बसा ना, दुसऱ्याला मौका द्या ना. असा मला प्रश्न पडलाय. पण असं का होत नाही मला काही कळत नाही. मी तर म्हणजे सरळ जर गव्हर्नमेंट वाल्यांना 60 वर्षानंतर रिटायरमेंट देतात, जर गव्हर्नमेंट वाल्यांना 60 वर्षानंतर रिटायरमेंट देता, तर मग तुम्ही पण 60 वर्षानंतर रिटायरमेंट घ्या ना आणि दुसऱ्याला मौका द्या. ऐसा हो सकता है ना. ले लो ना. म्हणजे पॉलिटिक्स वाल्यांनी पण स्वतःला 60 वर्षानंतर थांबवायला हवं आणि दुसऱ्याला द्यायला हवा मौका. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. त्यांनी पण रिटायरमेंट हवं, त्यांच्यासाठी पण रिटायरमेंट हवी असं मला वाटतं. पण हा प्रश्न मलाच पडलाय की अख्ख्या देशाला पडला हा मला माहित नाही. पण मग दिस इज अ जेन्युइन क्वेश्चन माय पब्लिक. ये बात तो सही है कि अगर गवर्नमेंट जॉब वाला 60 के बाद रिटायर होता तो पॉलिटिक्स में भी 60 के बाद रिटायर होने का प्रोविजन बनता, उनको भी 60 के बाद रिटायर होना मांगता. अरे हा खूप भारी प्रश्न आहे हा. असं जाऊ द्या.